पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। खडकवासला परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेतील 3000 महिला भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडकवासल्याच्या श्रावणबाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा नेते संदीप मते पाटील यांचे कौतुक करत नागरिकांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। अहिर म्हणाले की खडकवासला व प्रभागामध्ये संदीप मते यांनी केलेल्या लोकाभिमुख उपक्रमांमुळे त्यांच्या नेतृत्वाची स्पष्ट छाप पडली आहे। अशा समाजकारण करणाऱ्या युवा नेतृत्वाला जनतेचा आणि पक्षाचा मोठा आशीर्वाद मिळायला हवा। आपल्या आशीर्वादाने खडकवासला प्रभागाला एक योग्य, परिश्रमी आणि जनतेसाठी झटणारा युवा नगरसेवक पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी महापौर स्नेहलताई आंबेकर यांनी संदीप मते यांच्या संघर्षमय कार्याची महती सांगितली। असा कष्टकरी शेतकरी कुटुंबातील नेता जनतेसाठी काहीतरी करतोय, हे तुम्हा आमच्या सारख्यांचे भाग्य आहे। ते नगरसेवक निश्चितपणे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात आयोजक संदीप मते यांनी बोलताना प्रभागातील माता भगिनींसाठी महाकाल यात्रा आयोजित करण्याचा घेतलेला संकल्प सांगितला। ते म्हणाले, महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे। आज पहिल्या टप्प्यात 3000 भगिनींना ओळखपत्र दिले असून एकूण 10000 महिलांना उज्जैन दर्शन घडवण्याचा माझा संकल्प आहे। ते पुढे म्हणाले, आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर काम केले। यापुढेही प्रभागातील जनतेसाठी कटिबद्ध राहणार आहे। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती। पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, महिला संपर्क प्रमुख व माजी महापौर स्नेहलताई आंबेकर, राज्य संघटक वसंतात्या मोरे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हा प्रमुख प्रकाश भेकडे, संजय काळे, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब धनवडे, ज्योती गाडे, अनिताताई इंगळे, भरत कुंभारकर, संतोष गोपाळ, अविनाश बलकवडे, रवी मुजमुले, बुवा खाटपे, पोपट चोरगे, डॉक्टर नंदकुमार मते, तृप्ती पोकळे, गोकुळ करंजावणे आदी मान्यवर उपस्थित होते। याच कार्यक्रमात ज्येष्ठ नेत्या लक्ष्मीबाई मते आणि शारदाताई मते यांनी शिवसेनेत प्रवेश करून महत्त्वपूर्ण राजकीय संदेश दिला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीनदादा वाघ यांनी केले। कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षामध्ये पाहिजे। समाजकारण राजकारण बघून न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम गेले अनेक वर्ष आज चालवलेला आहे। त्याचा एक भाग म्हणूनच आज आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा आणि विशेषतः लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। आणि महाकाळाचं दर्शन झाल्यानंतर नगरसेवक इच्छुक असलेले पण आमदार होतात, तर हेही आता त्यांच्या मनातले काय ज्या भावना असतील परमेश्वर करो त्यांच्याही भावना पूर्ण करो। परंतु एक गोष्ट नक्की आहे की सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे असे कार्यकर्ते ज्यावेळी असे उपक्रम राबवतात त्यांना पाठबळ देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही याकडे सर्वजण एकत्रित झालेलो पूर्ण ताकद देणार आहेत। आगामी महानगरपालिकेमध्ये पण अनेक इच्छुक आहेत, महाविकास आघाडी होणार आहे, त्यामध्ये किती सीट्स मिळतील काय नाही मिळतील पक्षप्रमुख सर्वांना एकत्रित करून धरून घेऊन ती ताकद देण्याचं काम करू। कारण समाजामध्ये असे काम करणारे लोक खूप कमी आहे आणि असे जर लोकप्रतिनिधी जर झाले तर भविष्यकाळामध्ये या भागाचा उद्धार आणि विशेषतः लोकप्रतिनिधी कसा असावा आणि आज जे सत्तेचं राजकारण अर्थकारण चाललेलं आहे ते भविष्य काळामध्ये कुठेतरी थांबेल। तर शुभेच्छा म्हटलं तर कारण संदीप मतेंची यांचं काम पाहिलं ते आताच नाहीये, तर गेल्या वर्षीपासून ते भरपूर काम करतायत, समाजोपयोगी काम। स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून करणारे किती असतात, त्यापैकी एक संदीप मते जे आहेत आणि त्यांची सुरुवात एक शेतकरी असल्यापासून आहे आणि आज त्यांनी जगाच्या पटलावरती सुद्धा सिमेंट याच्या उद्योगामध्ये नाव कमवलेलं आहे। आणि बघायला गेलं तर माणूस किती साधा आहे, परंतु त्याची विचारसरणी खूप मोठी आहे आणि त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की जर मला संधी मिळाली तर युवा जी पिढी आहे त्यांना उद्योजक करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं आणि भांडवल कसं उभं करायचं याचं तत्वज्ञान किंवा त्याचं ज्ञान मी त्यांना देऊ शकतो। आणि जास्तीत जास्त युवाला एक नोकरदार न करता त्यांना स्वतःचा उद्योजक बनवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की पक्षप्रमुख उद्धव साहेब सुद्धा युवा पिढीकडे जास्त लक्ष असतं आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले त्यांच्यापुढे एक पर्याय आहे संदीप मतेंचं आणि नक्कीच मला वाटतं त्यांचा विचार केला जाईल। कारण आता प्रभाग क्रमांक 33 मधील जो प्रभाग क्रमांक 33 आहे पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेली गावं या प्रभागामध्ये आहेत। या गावातील तब्बल 10000 माता भगिनींसाठी मी यात्रा आयोजित केलेली आहे। कालपर्यंत माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये 5300 महिलांनी या यात्रेसाठी नोंद केलेली आहे।
येत्या 28 तारखेला शुक्रवारी मी 3000 माता भगिनींना घेऊन या यात्रेमध्ये काम करत असताना मी एक गरिबी पाहिलेली आहे. समाजामध्ये धनिक अनेक आहेत, परंतु समाजामध्ये काम करत असताना आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा माझा प्रमुख उद्देश आहे. जाणार आहे. काही जण विरोधक म्हणतायत की एकच ट्रेन नेणार, परंतु मी आज तुम्हाला ठोकून सांगतो मी 10,000 महिलांना घेऊन जाणार. येत्या 15 डिसेंबर पर्यंत ज्या महिला माझ्याकडे नोंद करणार त्या सगळ्या महिलांना मी उज्जैन महाकालला घेऊन जाणार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आले होते. दर्शक आहेत. मी मागच्या वर्षी विधानसभा मागितली होती, त्यावेळेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला आम्हाला जागा मिळाली नाही. त्यावेळेस आमची शिवसेनेची पूर्ण तयारी होती लढायची, आम्ही ती तयारी दाखवली होती. पक्षाने मला शब्द दिलेला आहे की इथं ताकदीने लढा, आपण तुमच्या पाठीशी राहू. क्रमांक 33 मधून 100% आग्रही दावेदार आहे आणि मी निवडणूक ताकदीने लढणार आहे. महिला भगिनी, मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. कोरोना काळात आपण पाहिलं असेल की तब्बल 40 दिवस आम्ही अन्नछत्र चालवलं होतं आणि 1,500 लोक साधारणतः 40 दिवस आमच्या इथून दुपारचं जेवण आम्ही फ्री मोफत ठेवलं होतं. पास मिळालाय, खूप आनंद होतोय. संदीप भाऊ मते हे इथे, त्यांना सर्वच आम्ही महिला ओळखतो. अगदी भाजी विक्रीपासनं तर आतापर्यंत त्यांनी जी काही प्रगती केली, अगदी कष्टातनं शून्यातनं विश्व निर्माण करणारे असे आमचे संदीप भाऊ मते आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. त्यांनी करोना काळात सुद्धा अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे. तसेच साथ असते स्वखर्चातून. आज आपण अनेक नेते पाहतो की अगदी जनतेचा पैसा लुटायला बसलेले आहेत, पण ह्यांचं तसं नाहीये. हे स्वतःच्या खर्चातनं, स्वतःच्या पैशातनं, स्वखर्चातनं अनेक गोष्टी करतात महिलांसाठी. मागच्या आम्ही ट्रिप तुळजापूर, शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर ही ट्रिपला मी स्वतः गेले होते. तसेच माझ्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.